गोंदिया आज जिला क्रीड़ा संकुल मैदान पर क्रीड़ा युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत महाराष्ट्र नेटबॉल संगठन द्वारा राज्य स्तरीय नेटबॉल क्रीड़ा का उद्घाटन तहसीलदार शमशेर पठान ने किया, जिसकी अध्यक्षता सतीश इंगडे महाराष्ट्र राज्य नेटवर्क संगठन ने की। इस अवसर पर अंजू कावड़े, जिला माहती अधिकारी अरुण कावड़े, पवन पटले, नेटवर्क बॉल फेडरेशन राष्ट्रीय पंच योगेश भग, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर काड़े, सचिन भोजराज चौधरी, नरेश कड़वे, सिद्धार्थ एम्बोले, अभिजीत देशमुख और अन्य उपस्थित थे। यहां पर नेटबॉल उद्घाटन कर अतिथियों का सत्कार किया गया। अतिथियों ने खिलाड़ियों को नेशनल गेम अपनी मेहनत से आकर नौकरी में उसका फायदा बताया और ज्यादा संख्या में हिस्सा लेने हेतु कहा। सतीश पारदी की रिपोर्ट। विनंती है कि आपल्याला या सर्वाध्यक्ष महाराष्ट्र नेटबॉल असोसिएशन उपस्थित आहेत। यांच्या स्वागतासाठी आमंत्रित करतोय श्री स्नेहदीपजी कोकाटे यांना। धर्मेंद्रजी काळे सर या ठिकाणी उपस्थित आहेत। सर्वांचं शब्दसमूहाने स्वागत करतो आहे। आमंत्रित करतो आहे श्री अनिरामजी मारसकोल्हे सर, जिल्हा क्रीडा अधिकारी यांना। क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद व महाराष्ट्र नेटबॉल असोसिएशन यांच्या तांत्रिक सहकार्यातून या स्पर्धा या ठिकाणी संपन्न होत आहे। या स्पर्धा दिनांक 18 ते 21 नोव्हेंबर 2025 या कालावधीमध्ये होत असून आज या ठिकाणी उद्घाटनीय सोहळा संपन्न झालेला आहे। खरं तर महाराष्ट्रामध्ये नेटबॉल हा जो खेळ आहे त्या खेळाचा वारसा आणि प्रचार आणि प्रसार मोठ्या प्रमाणात व्हावा आणि या महाराष्ट्रातून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू निश्चितपणे तयार होतील आणि खऱ्या अर्थाने हा एक सांस्कृतिक वारसा जोपासला जाईल। या ठिकाणी महाराष्ट्रामधून 8 विभागातील मुंबई, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, लातूर, अमरावती आणि नागपूर
अशा 8 विभागातून अंडर 19 बॉयज अँड गर्ल्स अशा 16 संघ या ठिकाणी सहभागी झालेले आहेत आणि या स्पर्धा यशस्वी पार पाडण्याच्या अनुषंगाने महाराष्ट्रामधून महाराष्ट्र शासनाने निवड समिती सदस्य आणि या स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्याच्या अनुषंगाने महाराष्ट्र नेटबॉल असोसिएशनने पंच या ठिकाणी उपलब्ध करून दिलेले आहेत आणि तद्वतच या ठिकाणी जे खेळाडू आणि खेळाडू सोबत संघ व्यवस्थापक या ठिकाणी सहभागी झालेले आहेत। तसेच ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्याच्या अनुषंगाने विविध तांत्रिक समित्या गठीत करण्यात आलेल्या आहेत आणि प्रत्येक समिती एक गांभीर्याने त्याकडे लक्ष देऊन या ठिकाणी या स्पर्धा यशस्वीरित्या पार पडत असताना दिसत आहे आणि मला खात्री आहे की या ठिकाणी जी निवड समिती सदस्य आलेले आहेत तर त्यांच्या माध्यमातून महाराष्ट्राचा संघ जो राष्ट्रीय स्पर्धेकरता या ठिकाणी जो निवडला जाणार आहे तो निश्चितपणे एक चांगला संघ असेल याबद्दल तिळभरही शंका या ठिकाणी नाही आणि या ठिकाणी या स्पर्धेचे संघटक असतील मान्यवर असतील सगळ्यांच्या सहकार्यातून या स्पर्धा निश्चितपणे या ठिकाणी यशस्वी पडतील। नेटबॉल असोसिएशनचा अध्यक्ष आज महाराष्ट्र क्रीडा व युवक सेवा संचालनालय जिल्हा क्रीडा कार्यालय गोंदिया जिल्हा क्रीडा परिषद गोंदिया तसेच महाराष्ट्र अमेचर नेटबॉल असोसिएशन यांच्या तांत्रिक सहाय्याने आज जिल्हा क्रीडा संकुल गोंदिया येथे राज्यस्तरीय शालेय 19 वर्षाखालील मुले आणि मुली यांच्या राज्यस्तरीय नेटबॉल स्पर्धा इथे चालू आहेत। महाराष्ट्राच्या 8 विभागातून 8 दर्जेदार संघ मुलांचे आणि 8 दर्जेदार संघ मुलींचे असे एकूण 16 संघ इथे आलेले आहेत आणि जिंकण्यासाठी आपल्या यशाची आणि कौशल्याची पराकाष्ठा आज इथे त्यांनी लावलेली। त्यांचं कौशल्य तपासण्यासाठी जे निवड समिती आहे आमच्या निवड समितीचे आदरणीय मुक्ती सर आहेत, अमोल हुसेन आहेत आणि सर्व पंच हे प्रत्येक खेळाडूचं कौशल्य नैपुण्य बारकाईने तपासत आहेत आणि बारकाईने त्याची नोंद करत आहेत आणि दर्जेदार संघ महाराष्ट्राचा दर्जेदार संघ हा मँगलोरमध्ये होणाऱ्या राष्ट्रीय शालेय स्पर्धेत सहभागी होतील आणि आपल्या महाराष्ट्राला तिथे नक्कीच पदक मिळवून देईल असा संघ हा निवड समिती निवडणार आहे। आदरणीय हरिवंश कौशिक सर जे भारतीय नेटबॉल डेव्हलपमेंट कमिटीचे अध्यक्ष आहेत त्यांच्या मार्गदर्शनात महाराष्ट्रातून यावर्षी 4 खेळाडू ते आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळलेले आहेत। त्यापैकी एक श्रावणी सांबरेकर नाशिक जिल्हा ते आज या स्पर्धेला इथं आवर्जून उपस्थित आहेत। खेळाडूंना मार्गदर्शन करते खेळाडू तिथे गुण बघून उत्साहित झालेले ती एक दिवस ते सुद्धा आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळतील। सरांचे मनपूर्वक आभार संपूर्ण महाराष्ट्र मानत आहे की त्यांच्या कर्तृत्वामुळे त्यांच्या मार्गदर्शनामुळे आज आमच्या महाराष्ट्रातील खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यासपीठ मिळवून दिलेलं आहे।